22 एप्रिल 2025 पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला। यामुळे देशासह जगभरात संतापाची लाट उसळली होती। भारत सरकार आणि लष्कराने पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरमध्ये राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरने या संतापाला वाट मोकळी करून दिली। पण हे ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं आणि हेच नाव का ठेवलं हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात। 7 मेची सकाळ भारतीयांसाठी सुखद ठरली, कारण देश साखर झोपेत असताना भारतीय लष्कराने पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून दहशतवादी ठिकाणं नष्ट केली। भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। पहलगाममध्ये झालेल्या नरसंहारात दहशतवाद्यांनी पुरुषांना टार्गेट केलं, आया बहिणींचं कुंकू पुसलं। त्यामुळे जन्म झाला ऑपरेशन सिंदूरचा। पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील बहवलपूर, मुरुदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बर्नाला, महमुन्ना, मुझफ्फराबाद, सियालकोट या ठिकाणाचे दहशतवादी अड्डे भारताने उद्ध्वस्त केले। 25 मिनिटात 9 ठिकाणी हल्ला करून 80 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला। भारतीय वायुसेना, नौदल आणि लष्कराने एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं। राफेल विमानामधून स्काल्प आणि हॅमर मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर ऑपरेशन सिंदूरचं निरीक्षण केलं। दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल, हा स्पष्ट संदेश भारताने प्रत्युत्तरातून दिलाय।